बातमी अतिशय महत्त्वाची आहे। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याचं सूत्र सांगतायत। शिंदेंनी जास्त जागा लढण्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवरती परिणाम झाल्याची माहिती आहे। तर भाजपनं जास्त जागा लढल्या असत्या तर 100+ जागा जिंकल्या असत्या अशी ही सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका असल्याचं सूत्र सांगतायत। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील आता नाराजी व्यक्त केली जाते। भाजपने 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्यानं युतीला काठावरचं बहुमत मिळालेलं आहे। या संदर्भात विनायक दारुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे, नेमकं कसं काय याकडे आपण पाहायचं? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर भाजपने मिशन 150 जे आहे ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठेवलेलं होतं, परंतु ते भाजपला पार करता आलं नाही। आणि त्याचं कारण आपण जर पाहिलं तर भाजप कमी जागा जी आहे ते लढलेली होती, अतिरिक्त जागा भाजप लढणार होती, परंतु शिंदेंच्या शिवसेनेकडून अतिरिक्त जागांची मागणी झाली। काही अशा जागा होत्या ज्या जागेवरती भाजपचा उमेदवार जे आहे तो जिंकून येणार होता, परंतु शिंदेंच्या पक्षाकडून ही आग्रह जो आहे तो त्यांच्यासाठी, त्यांच्या उमेदवारासाठी करण्यात आला आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पराभव जो आहे तो पाहायला मिळतो। आणि त्यामुळेच स्ट्राईक रेट जो आहे तो शिंदे महायुतीचा कमी झालेला पाहायला मिळतोय, किंवा परिणाम जो आहे तो महायुतीच्या स्ट्राईक रेटवर झालेला दिसून येतोय आणि कुठेतरी काटावर बहुमत जे आहे ते महायुतीला मुंबईत आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।